अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करतो नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सरांना. त्यानंतर जो चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आहे, एकापेक्षा एक अप्सरा आली म्हणून आशिष पाटीलचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. या मंचावरती मी स्वागत करतो राजेश बिडवे यांचं. त्यानंतर आणखीन एक चेहरा ज्याचं आणि या शोचं सुद्धा एक वेगळं नातं आहे. एकापेक्षा एकचा हा पहिला विनर होता, सॅड्रिक डिसूजा. आणि त्याला हवा येऊ द्या ही जी स्टेप आहे ही कोरिओग्राफ केलेली आहे सॅड्रिकनी. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सॅड्रिकसाठी. यानंतर जोरदार टाळ्या पार्श्वनाथ उपाध्येसाठी झाल्या पाहिजेत. आणि यानंतर माझ्या शेजारी बसलेली ही जोडी आहे जी हिंदीमधली फेमस जोडी आहे आणि आता ते मराठीत सुद्धा सगळ्यांना नाचवत आहेत आणि मराठीत नाचणार सुद्धा आहेत. जोरदार टाळ्या पॉलसाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या राहुलसाठी. राहुल आणि पॉल ही DID मधली फेमस जोडी आहे. या एका कार्यक्रमामुळे हे सगळे दिग्गज एकत्रित आलेले आहेत. तो कार्यक्रम म्हणजे महेश टिळेकर सरांचा मराठी तारका. तर तुम्ही सगळे इकडे आलेले आहात. आमच्या कॅफेबद्दल सगळीकडे चर्चा असते. या कॅफेमध्ये बरीच माणसं असतात, त्यांच्याविषयी आपण ऐकतो, त्यांच्याविषयी बोलतो. तर मला आशाजींना आणि अरुणाजींना सांगायचं आहे की इथे माझे बाबा आहेत, माझे पप्पा असतात. हा माझा कॅफे आहे. मी नसताना ते सांभाळतात, पण माझे पप्पा थोडेसे असे आहेत. काय करत होता तुम्ही? हे आंघोळ करून आत. आंघोळ करून डायरेक्ट इकडे आलात रात्री? पप्पा कोणाकडे जायचं ना? नाही नाही, अरे डान्स करत दोघात तर त्यांच्याजवळ येतो ना, येतो डान्स येतो. एवढा कॉन्फिडन्स? आता बाथरूम डान्सच करून आलो मी. अरे देवा. नमस्कार. यांना ओळखतो मी. कोण आहेत पप्पा आता ते? दया कुछ तो गडबड है. कोण कोण आहे? शिवाजी साटम. मग असं काय? शिवाजी साटम नाही पप्पा, सुभाष नकाशे सर आहेत ते. नाही नाही, शिवाजी मी काय बघत नाही का काय? हे पण आले. हो. कोण आहेत पप्पा? हे बाबासाहेब गेले. ऊन लागतं म्हणून टोपी घातली. ओळखतो मी. पप्पा आता ओळखून दाखवस तुम्ही. अरे नाही नाही, मुंबई इंडियन्स मलिंगा. अरे बाबा, अरे ह्यांना पण ओळखतो. अच्छा, कोण होता हे पार्श्व गायक उदित नारायण. आता हे खोट आहे का? पार्श्वनाथ उपाध्ये पार्श्व गायक आहे. नाही नाही, पार बरोबर ओळखलंय मी त्यांना. असं नाही करू नको तू. अरे नमस्कार. कोण? विराट कोहली. मस्त खेळतो ना फुटबॉल. एकदम. मी तुम्हाला सांगतो सर की अरे विराट कोहली, अनुष्का. आता लांब लांब बसता का? उगाच सगळ्यांना कळलेलं आहे. आणि तुमच्यामुळे काय वर्ल्ड कप गेलेलं नाही, कळलं का? ते पण आले. कोण आहेत हे पप्पा? सिद्धार्थ जाधव. कोंबडी पळाली तंगडी घालून लंगडी घालायला लागली. नाही नाही, हे बरंच जात होतं का? नाही, मी आपलं असंच म्हटलं. बरं, मी आता रणवीर सिंग. अरे त्याची केस कुठं, माझी केस कुठं? केसांवर तरी ओळख. नाही नाही, तुम्ही पिक्चर मध्ये विग लावता, मला माहित आहे. अरे देवा. पप्पा तुम्ही त्यांना करेक्ट ओळखायला पाहिजे. यांना बरोबर नाही, इथं काय वेळ नाही. पाय पडतो तुझे, पाय पडतो तुझे. वा 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 वा. कोण आहेत ओळखा? अरे कोण म्हणजे काय? आशा पारेखजी. हा बघा, ओळखत नाही का मी? पप्पा सगळ्यांना विसरतील, तुम्हाला नाही विसरणार. तिसरी मंजिल पाहिलंय. अहो फॅन आहे मी. मग बघून म्हणून मोठा झालोय ना. वा वा. तिसरी मंजिल मध्ये काय काम केलंय. हो. आशा पारेख आणि अशोक सराफ. काय जोडी होती. वा वा वा. हा, यांना पण ओळखतो. वा 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 वा. अरुणा इराणी. वा वा, मी बघितलंय. अरुणा इराणीजी. हा, वा वा. मस्त मस्त. मग यांची गाणी एवढी. बॉम्बे टू गोवा हो. कसला पिक्चर आहे. हो. काय काम केलंय. ते गाणं आठवलं का? बॉम्बे टू गोवा. तिकीट काय असेल बॉम्बे टू गोवा?
मी विचारून सांगते. सांगा मला. मस्त पाहुणे बोलवलेस बाबा, खऱ्या अर्थानं आज तू चांगले पाहुणे बोलवलेस. कळलं? आता मी चहा पाण्याचं बघतो. हा, यांना चांगलं चांगलं सांग माझ्याबद्दल. कळलं का? पप्पासाठी एकदा दोन वेळा पप्पा जातील आमचे. थँक्यू पप्पा. मला खरं तर महेश टिळेकरांना विचारायचंय की हे सगळे इतके शांत दिसतात, इतके शांत हे सगळे तुमच्या बरोबर असतात नाही, हे की फर्स्ट आतली गोष्ट इम्प्रेशन वेगळी आहे? असतं. फर्स्ट इम्प्रेशन. अच्छा. प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये खरंच ग्रेट आहेत. कोरिओग्राफीमध्ये कोणी फोकमध्ये, कोण क्लासिकलमध्ये, हा लावणीमध्ये. समजा एखादी तारका हिरोईन्स कोरिओग्राफरकडे गेली की मला डान्ससाठी रिहर्सलला ती गेलेली आहे आणि समजा ती लेट पोचलेली आहे, तिला उशीर झालेला आहे आणि बरेचदा हिरोईन्स असतं की नाही मला ही स्टेप नको, ही स्टेप बदला. तर ती पहिल्यांदा सुभाष नकाशेंकडे गेली. तर सुभाष नकाशेंकडे गेल्यानंतर ती सांगेल की सर सॉरी मला लेट झालेला आहे आणि आपण रिहर्सल सुरू करूयात. हां, त्यानंतर ती सेकंड प्रश्न विचारेन, सर किती वेळात रिहर्सल होईल? 5 मिनिटात होईल. कोण आहे रे तिकडे? हिला जायला सांगा. किती रिहर्सल झाली? अरे बापरे. जायला सांगा. त्याच्यानंतर ती समजा गेली आशिषकडे. हा. ऑलरेडी तिला उशीर झालेला जायला. तर ती घाबरत सांगणार सर सॉरी मला थोडंसं ना उशीर झाला आहे. नाही नाही हरकत नाही आहे ना, आपण एक सेल्फी काढूयात या angle ने. त्याच्यानंतर सर स्टेप सांगा ना तुम्ही. हां बघ आता असं कर, तू राईटनी ये, मग तू इकडून लेफ्टनी जा. हां चल ये, आली ती पुढे उभी राहिली. हां 1 मिनिट थांब, तिकडं एक सेल्फी काढूयात आता या अँगलनी. सर डान्स सांगा ना मला. हां करूयात ना, चल आता पुढे तू आली ती पुढे. हां थांब जरा तिथेच थांब, एक सेल्फी काढूयात. एक सेल्फी झाला वगैरे. म्हणजे हा स्वतः सेल्फ मेड कोरिओग्राफर आहे म्हणून त्याच्या सेल्फी खूप आहे. त्यांची फेमस खूप सोय काढतो. त्याच्यानंतर ती राजेश बिडवेंकडे गेली. हां. राजेश बिडवेंकडे गेल्यानंतर तिला लेट झालेलाच आहे. सॉरी सर मला लेट झालं. नाही नाही काय हरकत नाही वगैरे. मग मला काही प्रॉब्लेम नाही, महेश सरांना काय प्रॉब्लेम असेल तर राजेश कधी स्वतःवर महेश सर काय सांगतील ते. त्याच्यानंतर सॅडरिककडे. आता सॅडरिक खूप लवकर कोरिओग्राफर झालेला आहे. लग्न आणि लग्नही त्यांनी खूप लवकर केलेलं आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये लव हा शब्द दडलेला आहे. बर. तर मग त्याच्याकडे ती गेली आणि तिनं सांगितलं की लेट झालेलं आहे. नाही 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 हरकत नाही, आपण करूयात रिहर्सलला सुरू. आणि हे असं गाणं आहे वगैरे. ती सांगणार नाही पण सॅडरिक सर मला हे गाणं प्लीज नको, आपण चेंज करूयात का? हां चेंज करूयात ना, मलाही तेच वाटतं. उद्या शो असेल तरी सॅडरिक आजपर्यंत संध्याकाळपर्यंत गाणी चेंज करत असेल तिच्यासाठी. त्याच्यानंतर पार्श्वनाथ उपाध्याय हा खूप मोठा भरतनाट्यममधला नावाजलेला कलाकार आहे, नृत्य दिग्दर्शक आहे. हा कधी कोणाला दुखवत नाही. ती ऑलरेडी तिथं लेट झालेली असेल, सर लेट झालं आहे प्लीज सॉरी. नाही नाही हरकत नाही, फक्त स्टेप करताना तू लेट करू नको, त्या पटापट करायच्या असतात. त्याची ही खासियत आहे. त्याच्यानंतर ती जाईल राहुलकडे की लेट तिला झालेला आहे, सॉरी सर मला लेट झालेला आहे वगैरे. नाही नाही हरकत नाही, आपण आधी कॉफी पिऊयात. तुम्ही डान्स शिकायला आले सर? सर मी डान्स शिकायला नाही नाही पण ती कॉफी किती मस्त आहे तो तिला पटवून देईन. त्याच्यानंतर ती पॉलकडे जाईन की पॉल सर सॉरी मेरे को लेट हो गया सर, आप प्लीज़ मुझे डांस सिखा दो ना. हाँ नहीं लेट का सवाल नहीं, लेकिन अभी क्या करना है, लेट हो गई तो वो राहुल और मैं मिलके सोचेंगे रात में और फिर कल तुमको बता देंगे. म्हणजे हा राहुलला विचारल्याशिवाय काहीच डिसिजन घेणार. अच्छा. हाँ मग ती म्हणे ये गाना में ना थोड़ा बीट्स चाहिए सर, थोड़ा सा वो नहीं मज़ा नहीं आ रहा है. हाँ मुझे भी लग रहा है, मैं राहुल को पूछता हूँ, फिर हम लोग डिसाइड करते हैं दोनों, कल बता देंगे. अशी या सगळ्यांची खासियत आहे. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.